मी मनीषा नागदेवे. कृषी समृद्धीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. लवकरच बघूया आजच्या ठळक बातम्या. वेदांत संजयराव तायडे, वय 25 वर्ष, रंग गोरा, उंची 5.5, हे तरुण राहणार गुरुकुंज मोसरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. शुक्रवार दिनांक 22 फेब्रुवारी 2019 ला दुपारी 3 वाजतापासून कृषक कॉलनी अमरावती येथून बेपत्ता आहे. तरी कुणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ हेमंत तायडे यांना संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 94 23 60 95 76 95 95 95 37 52. रिजनल आउटरीच ब्युरो यांच्या समन्वयाने व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मेहकर अंतर्गत स्त्री जन्माचे प्रमाण वाढवणे, महिलांमध्ये जनजागृती, स्त्री भ्रूण हत्याबाबत जनजागृती, स्वच्छ भारत मिशन, घरोघरी शौचालयाचा वापर याबाबत 1 मार्च रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी दिगंबर खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली डोणगाव येथे जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ज्या अंगणवाडी सेविका यांनी जिल्हा क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका यांना बेटी बचाव बेटी पढाव, स्त्री जन्माचे स्वागत अशा घोषणा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जुबेरबाई होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पळसकर, पंचायत समिती सदस्य निंबाजी पांडव आदी मान्यवर उपस्थित होते. मी लक्ष्मी बबन काळदाते, शेलगाव देशमुख, अंगणवाडी सेविका. मी 6 वर्षापासून अंगणवाडी कार्यकर्त्याचं काम करत आहे. तर आज बेटी बचाव बेटी पढाव ICDS अंतर्गत उत्कृष्ट पुरस्कार मला मिळालेला आहे. हा पुरस्कार तुम्हाला कशाबद्दल आणि काय मिळाला? माझ्या कामाबद्दल हा पुरस्कार मला मिळालेला आहे. कारण मी पूर्वशालेय शिक्षण हे 3 तासाचे जे पूर्वशालेय शिक्षणाचे आपल्या अंगणवाडी सेविकेचे काम आहे ते पूर्ण या अनुषंगाने माझ्या मनापासून मी शिकवते व अंगणवाडीमध्ये जेवढे कार्यक्रम राबवायचे असतात ते पूर्ण कार्यक्रम मी राबवत असते. आज तुम्हाला पुरस्कार भेटला, कसं वाटतं? आज मला पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद होते. तुम्ही स्त्री जन्माबाबत किती जनजागृती केली? मी पोषण माहापासून स्त्री जन्म जागत बेटी बचाव बेटी पढाव हे कार्यक्रम सुरुवात केलेली आहे. बेटी बचाव बेटी पढावचे कार्यक्रम नेहमीच घेत असते व मुलगी झाली की तिचं स्वागत अंगणवाडीमध्ये प्रथम स्वागत करत असते. माता पालक वर्गाकडून आपल्याला सहकार्य कसं लाभते? माता पालक वर्गाकडून मला खूप सहकार्य आहे. नमस्कार, माझं नाव छाया मोहनसिंग दाबेराव, पर्यवेक्षिका मेहकर 2 या विभागात मी 6 वर्षापासून कार्यरत आहे. आज 1 मार्च रोजी आम्ही बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमाअंतर्गत रिजनल आउटरीच ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इथे आम्ही मुली जन्माचं स्वागत करण्यात आलं. तसेच किशोरी मुलींची संगीत खुर्ची, तसेच तालुकास्तरीय विविध खेळ जे झाले त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींच्या आणि अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही मुली जन्माचे स्वागत करावे, सर्वांनी शौचालयाचा वापर करावा असा संदेश आम्ही या कार्यक्रमामार्फत देऊ इच्छितो आणि सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मुली जन्माचे स्वागत करावे, मुलींना प्रोत्साहन द्यावे की ते त्या वरच्या पदावर. प्रतिनिधी गजानन नरवाडे, कृषी समृद्धी टीव्ही, मेहकर. 23 मार्चच्या शिवजयंतीसाठी वर्गणी मागण्याचे काम जोरात चालू आहे. मात्र त्या पावतीवर फक्त शिवाजी महाराजांचा फोटो व रकमेचा आकडा आहे. कुठलाही नंबर किंवा कोण घेत आहे याविषयीची कोणतीही माहिती त्या पावतीवर दर्शविली जात नाही. वर्धा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी खासदार आनंदराव गुडे यांनी काही दिवसांपूर्वी एक मीटिंग आयोजित करून शिवसैनिकांना शिवजयंतीसाठी वर्गणी मागू नये, पण ज्या लोकांनी वर्गणी दिली आहे त्यांना विचारलं, ज्या शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे त्यांनीच पैसा गोळा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर प्रकरण लक्षात घेऊन खासदार आनंदराव गुडे यांनी आर्वीकरांना आवाहन केले आहे की अशा कुठल्याही शिवजयंतीच्या नावाखाली वर्गणी देऊ नये. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी टीव्ही, आर्वी. सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान झाले. जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकूण
13 प्रभागातील 26 जागांपैकी 24 जागा जिंकून नगर परिषदेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकावला। या निवडणुकीत भाजपला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार राजश्री राजरत्न निकम या जवळपास 8,000 मतांच्या फरकाने विजयी झाल्या। त्यांनी भाजप शिवसेना युतीचे ॲडव्होकेट अशोक तायडे यांचा पराभव केला। या निवडणुकीत वार्ड क्रमांक 3 वगळता इतर सर्वच वार्डांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले। निवडणुकीमध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 27 उमेदवार काँग्रेस पक्षाने उतरवले होते। त्यापैकी आमचे जे 26 उमेदवार निवडून आलेले मोठ्या मताधिक्याने त्या सर्वांचे मी सर्वप्रथम आमदार साहेबांच्या तर्फे आणि आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन करते। आणि मी या ठिकाणी एक शब्द देऊ इच्छिते की या सिल्लोड शहराच्या नागरिकांनी जे सुजाण मतदार आहेत त्यांनी पुन्हा एकदा विकासाच्या हातात सत्ता देऊन म्हणजेच आमदार साहेबांच्या हातात सत्ता देऊन एक मोठं काम केलेलं आहे, विकासाचं काम केलेलं आहे। आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये या सिल्लोड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच करू। सगळ्या जनतेने आम्हाला अशी साथ द्यावी अशी या प्रतिनिधी अरविंद मुरकुटे, कृषी समृद्धी टीव्ही, सिल्लोड। आजचे बातमीपत्र इथेच संपले। आमचे चॅनल बघण्याकरिता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। काही प्रतिक्रिया असल्यास खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा।